students, today we are going to see our next topic, the Battle of Panipat. We have seen up to this line, page number 48. Page number 48 पर्यंत आपण पाहिलेलं आहे. Today we are going to see page number 49, the battle of Panipat. In this campaign of the North, Sadashiv Rao Bhau captured Delhi. The armies of the Marathas and Abdali confronted each other at Panipat. On 14th January 1761, the Marathas opened a battle by attacking Abdali's army. तर ही जी फाईट आहे, हे जे बॅटल ऑफ पानिपत आहे, हे खूप फेमस आहे. कशासाठी तर ते आपण आता पाहणार आहोत. आपल्याकडे सहजच असं म्हटलं जातं, समजा म्हटलं कोणी की विश्वास आहे का तुमचा, तर विश्वास पानिपतातच गेला असं म्हणण्याची एक सर्रास पद्धत आपल्याकडे आहे. तो विश्वास गेला म्हणजे कोण गेलं पानिपतात, म्हणजे पानिपत, बॅटल ऑफ पानिपतमध्ये हू इज द विश्वासराव हू डायड इन बॅटल ऑफ पानिपत, ते आपण आता बघूया. In this campaign of the North, Sadashiv Rao Bhau captured Delhi. ह्या नॉर्थपर्यंत गेले होते सदाशिवराव भाऊ, हे आपण मागच्या टॉपिकमध्ये पाहिलं. तर ते दिल्लीपर्यंत पोचलेले होते. द आर्मीज ऑफ द मराठाज अँड अब्दाली कन्फ्रंटेड ईच अदर्स ॲट पानिपत. दिल्लीजवळ पानिपत म्हणून आहे, तर तिथं मराठा आर्मी अँड अब्दालीज आर्मी आर कन्फ्रंट म्हणजे समोरासमोर आले. ऑन जानेवारी 1761 द मराठा ओपन्ड बॅटल बाय अटॅकिंग अब्दालीज आर्मी. बॅटल सुरू झालं कसं, तर अब्दालीच्या आर्मीवरती मराठ्यांनी अटॅक केला, मराठा आर्मीनी. दिस वॉज द थर्ड बॅटल ऑफ पानिपत. विश्वासराव फेल अ विक्टिम to the enemy's bullet, enemy bullet in the battle. एनिमीच्या बुलेटवरती हा विश्वासराव फेल अ विक्टिम म्हणजे बळी पडला, म्हणजे तो मेला. आता हे विश्वासराव कोण होते, तर जे नानासाहेब पेशवे म्हटले जायचे, बाजीराव फर्स्ट जे पेशवे होते त्यांचे पुत्र होते नानासाहेब पेशवे, आणि नानासाहेब पेशवेंचा सन होता हा विश्वासराव, जो सर्वात मोठा सन होता त्यांचा. अँड ही फेल अ विक्टिम म्हणजे तो तिथं बळी पडला, त्यांनी एनिमीची बुलेट त्याला लागली आणि तो गेला. वेन सदाशिवराव भाऊ लर्न दिस, ही फियर्सली अटॅक्ड द एनिमी इन अ फ्रेंझी म्हणजे काय, तर बॅटलफील्ड नाही, बॅटल फ्रे म्हणजे बॅटलफील्ड, जिथं ॲक्च्युअल बॅटल होत असतं त्याला बॅटल फ्रे असं म्हणतात. आणि फ्रेंझी याचा अर्थ विथ ग्रेट इमोशन्स. आपला हा जो पुतण्या, आता सदाशिवराव भाऊ हे नानासाहेब पेशवेंचे ब्रदर होते, आणि नानासाहेबांचा मुलगा होता हा विश्वासराव पेशवे. तर मग विश्वासराव पेशवेंचे ते अर्थातच अंकल होते. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की आपला हा पुतण्या, आपला हा जो नीस आहे हा तिथं डेड झालेला आहे, मग त्यांनी काय केलं, ते विथ ग्रेट इमोशन त्यांनी अटॅक केला परत एकदा एनिमीजवरती ऑन अ बॅटलफील्ड. सीइंग दॅट, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी अटॅक केल्यावर काय झालं, तर ही डिसअपियर्ड इन द बॅटल फ्रे. त्याच्या भयंकर युद्ध चालू होतं आणि त्याच्या बॅटलमध्ये त्यामध्येच ते बेभान झाले आणि त्यांनी अटॅक चालू केला आणि त्याच्यातच ते नाहीसे झाले, अचानक दिसेनासे झाले. सीइंग दॅट देअर लीडर हॅड डिसअपियर्ड, द मराठा सोल्जर लॉस्ट करेज. अर्थातच लीडर जर डिसअपियर झाला तर सोल्जर्ससुद्धा लॉस्ट करेज. सोल्जर्स ऑल्सो लॉस्ट देअर करेज. At that very moment, the reserve contingents of Abdali launched an attack on the Marathas with a fresh vigor.
ते हीच नेमकी, आता व्हेरीचा अर्थ इथं नेमकी, हे जे व्हेरी मुवमेंट आहे ह्याचा अर्थ की नेमकं त्या क्षणाला काय केलं या अब्दालीनं, तर एक रिझर्व्ह आर्मी त्यानं ठेवली होती, रिझर्व्ह फोर्स ठेवली होती, ती त्यांनी मराठ्यांवरती परत एकदा अटॅकसाठी बोलवली. आणि ते जे रिझर्व्ह ठेवलेले होते ते अर्थातच थकलेले दमलेले नव्हते, ते फ्रेश होते. आणि त्यांच्या या फ्रेश अटॅकमुळं, त्यांच्या फ्रेश विगरमुळं अर्थातच मराठा वेअर डिफिटेड, मराठे हारले तिथं. अ होल जनरेशन ऑफ यंग मेन इन महाराष्ट्र वॉज किल्ड. Many brave Sardars fell on the battlefield. The Maratha believed that an outsiders like Abdali had no moral right to rule here. मग ह्या बॅटलमध्ये झालं काय की इतकी मोठी ही लढाई होती, या अब्दालीची एवढी मोठी आर्मी होती की त्याला फाईट देता देता आपल्या महाराष्ट्रातली एक जनरेशन एक पूर्ण जनरेशन, एक यंग जनरेशन जेवढे लोक होते ते सगळे तिथं मरण पावले. लाखो लोकांची तिथं डेथ झालेली आहे, ते किल झालेले आहेत होते. मेनी ब्रेव सरदार्स फेल ऑन द बॅटलफील्ड. द मराठा बिलीव्ड दॅट द आउटसाइडर, मराठ्यांचं काय म्हणणं होतं की आउटसाइडर लाईक अब्दाली, अब्दाली हा कुठून आलेला होता, अफगाणिस्तानमधनं, म्हणजे तो इंडियन नव्हता, पण त्याला मग इंडियामध्ये रूल करण्याचा काय राईट होता, मोरल राईट, मोरल याचा अर्थ नैतिक, म्हणजे खरं म्हणजे त्याला अजिबात राईट नव्हता असं मराठ्यांचं म्हणणं होतं. द मराठाज फॉट ॲट पानिपत विथ अ ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह दॅट इंडिया इज फॉर इंडियन्स. ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह म्हणजे एक मोठं उद्दिष्ट होतं मराठ्यांच्या पुढे. पर्स्पेक्टिव्ह किंवा हेतू म्हणता येईल याला, उद्दिष्ट म्हणण्यापेक्षा एक ब्रॉड असा रुंद असा हेतू होता, रुंद म्हणण्यापेक्षा व्यापक असं म्हणता येईल. तर हा काय हेतू होता की त्यांचं म्हणणं होतं की इंडिया इज ओनली फॉर इंडियन्स, नो आउटसाइडर कॅन रूल ऑन इंडिया. Sadashiv Bhau had explained the broad, all-inclusive viewpoint of the Marathas in his correspondence with the ruler in the north, saying that they were all native to the land and Abdali was an enemy from a foreign country. But the rulers in the north did not respond favorably to him and took a neutral attitude. तर सदाशिवराव भाऊंचा हा जो व्ह्यू पॉईंट होता, व्ह्यू पॉईंट काय होता त्यांचा, ऑल इन्क्लुझिव्ह व्ह्यू पॉईंट असा होता. आणि तो दिसला कशातून, तर हीच करस्पॉन्डन्स याचा अर्थ पत्रव्यवहार. त्यांनी जे काही पत्र लिहिलेली होती कुणाला, तर नॉर्थ, रूलर्स इन द नॉर्थच्या काही राजांना, रूलर्सना त्यांनी करस्पॉन्डन्स केला होता, पत्रव्यवहार केला होता. आणि त्यातून असं त्यांनी सांगितलं होतं दॅट वी ऑल नेटिव्ह टू द लँड, आपण सगळे ह्या एका देशाचे आहोत, ही हा जो इंडिया ही कंट्री आहे ही आपली आहे. अँड अब्दाली वॉज अन एनिमी फ्रॉम द फॉरेन कंट्री, आणि अब्दाली हा बाहेरून आलेला आपला एनिमी आहे असं सदाशिवराव भाऊंचं म्हणणं होतं. बट all these rulers, the rulers in the north did not respond favorably to him and took a neutral attitude. त्यांनी सदाशिवराव भाऊंना अर्थातच सपोर्ट केला नाही, मराठ्यांना सपोर्ट केला नाही, and they remain neutral. त्यांनी कुणाच्याच बाजूने नाही, ना मराठ्यांच्या बाजूने ना अब्दालीच्या बाजूने, असा त्यांनी निर्णय घेतलेला होता. नॅचरली द मराठाज हॅड टू शोल्डर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग इंडिया. म्हणजे मराठ्यांना एकट्यानंच फक्त इंडिया प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी येऊन पडलेली होती. वी कॅन से दॅट द मराठाज were the first in our history to realize that India was a country and it was necessary for all to lend support to the king irrespective of his religion. मराठा हे पहिले असे लोक होते, पहिले
द मराठाज वेर द फर्स्ट इन आवर हिस्ट्री, पहिली अशी जात होती की ज्यांनी सपोर्ट केला की आहे इंडिया इज आवर कंट्री, आणि हे महत्त्वाचं नाही आहे की आपला रूलर किंवा आपला किंग कोणत्या जातीचा आहे, आपल्याला आपल्या राजाला आपल्या किंगला सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि इंडिया ही आपली पूर्ण एकच देश आहे हे पहिलं जर कोणाच्या लक्षात आलं असेल तर ते मराठ्यांच्या लक्षात आलेलं होतं. अशा पद्धतीने ही बॅटल ऑफ पानिपत ही फिनिश झाली. त्याच्यात मराठ्यांचं आणि अब्दालीचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. नाव सी पेशवा माधवराव. आफ्टर द डेथ ऑफ पेशवा नानासाहेब, हिज सन माधवराव सक्सिडेड हिम टू द ऑफिस ऑफ द पेशवा. माधवराव केप्ट द निजाम अँड हैदर अली ॲट बे. तर सदाशिवराव भाऊंच्या नंतर नानासाहेब पेशवे सुद्धा, त्यांची सुद्धा डेथ झाली, आणि त्यांचा जो सन होता विश्वासराव तर आधीच पानिपतच्या बॅटलमध्ये डेथ झालेला होता, आणि आता राहिलेला दुसरा 2 नंबरचा सन त्यांचा होता माधवराव पेशवे. त्याला पेशवा म्हणून पुन्हा एकदा अपॉइंट करण्यात आलं. माधवराव केप द निजाम अँड हैदर अली ॲट बे. ॲट बे, कीप ॲट बे म्हणजे काय तर कीप ऑन होल्ड, त्याच्याकडे थोडे दिवस लक्ष द्यायचं नाही असं माधवरावांनी ठरवलं, आणि हैदर आणि निजामकडे त्यांचं लक्ष नव्हतं. ही एस्टॅब्लिश द सुप्रीमसी ऑफ द मराठाज इन द नॉर्थ अगेन. त्यांनी परत एकदा ह्या पानिपतच्या बॅटल नंतर सुद्धा मराठ्यांचं वर्चस्व, सुप्रीमसी म्हणजे होल्ड किंवा वर्चस्व, हा नॉर्थमध्ये अगेन एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न सुरू केला. आफ्टर द डिफीट ऑफ मराठाज ॲट पानिपत, द निजाम वन्स अगेन रिझ्यूम हिज अँटी मराठा ॲक्टिव्हिटीज. पण जरी त्यांनी दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी सुद्धा निजामाने मात्र अँटी मराठा ॲक्टिव्हिटीज जे होते, मराठा टेरिटरीजवरती अटॅक करणं, त्या कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टी चालू केल्या, रिझ्यूम केल्या म्हणजे परत एकदा सुरू केल्या. ही इन्व्हायडेड द मराठा टेरिटरी. माधवराव डिफिटेड द निजाम ॲट राक्षस भुवन नियर पैठण. आणि अशाच पद्धतीनं जेव्हा त्यांनी मराठा टेरिटरीवरती अटॅक केला होता तेव्हा माधवरावांनी उलटा अटॅक करून त्यांना राक्षस भुवन पैठणच्या जवळ जे आहे तिथं ह्या निजामाला हरवलं, डिफीट केलं. हैदर अली वॉज द सुलतान ऑफ म्हैसूर. आणि निजाम हा हैदराबादचा सुलतान होता आणि हैदर अली हा म्हैसूरचा सुलतान होता. टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ द मराठा डिफीट ॲट पानिपत, हैदर अली अटॅक देअर टेरिटरी इन कर्नाटका. द मराठाज डिफिटेड हैदर इन बॅटल ॲट मोती तलाव नियर श्रीरंगपट्टण. श्रीरंगपट्टण हा जो म्हैसूरचा सुलतान होता हैदर अली, यानं पण कर्नाटकामध्ये मराठा टेरिटरीवरती अटॅक करणं सुरुवात केली, पण याला सुद्धा मराठ्यांनी डिफीट केलं, हरवलं ॲट द बॅटल ऑफ मोती तलाव नियर श्रीरंगपट्टण, कर्नाटका. ही देन ॲग्रीड टू सेड द रिजन नॉर्थ ऑफ द रिव्हर तुंगभद्रा टू द मराठाज. आणि तिथं हारल्यानंतर मात्र मग त्यांनी तुंगभद्रा रिव्हरच्या नॉर्थ साईडला जेवढा रिजन होता, जो भाग होता, तो मराठ्यांना गिव केला. सेड केला याचा अर्थ टू गिव अप केला. पेशवा माधवराव डायड इन 1772 CE. In the history of the Marathas, he is described as an honest, hard-working, determining administrator. माधवराव पेशवे हे 1772 CE ला त्यांची डेथ झाली, ते मरण पावले. आणि ते कसे होते तर ही इज an honest, hard-working and determined administrator. ही ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ते सगळ्यात बेस्ट होते. and he is very keen on public welfare. He was keen on public welfare. The death of
his capable Peshwa, this capable Peshwa was the irreparable. Irreparable याचा अर्थ cannot be repaired. जे रिपेअर करू शकत नाही त्याला इररिपेरेबल असं म्हटलं जातं. तर इररिपेरेबल लॉस होता हा मराठा स्टेटचा, म्हणजे भरून निघणार नाही असा. द टू पेशवाज हू सक्सिडेड पेशवा माधवराव, नेमली नारायणराव and सवाई माधवराव, did not live again. During that term, Maratha Peshwa was in the grip of family feuds. तर आता माधवरावांच्या नंतर कोण पेशवे होते आणि ते कोण कोण होते तर नारायणराव पेशवे अँड सवाई माधवराव पेशवे. बट दे डिड नॉट लिव्ह लॉंग. त्यांना जास्त दिवस ते काही जगले नाहीत. आणि त्या काळात काय होतं तर फॅमिली फ्यूड्स चालू होते. त्यांच्या घरातच वादावादी चालू होती. कशासाठी तर पॉवरसाठी, सत्तेसाठी, पेशवा कोण होणार यासाठी. तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा लेसन बघणार आहोत.